हाय मुलांनो, आज आपण एक पोयम बघणार आहोत. द सन. सन म्हणजे माहित आहे ना तुम्हाला, सूर्य. तर आपण त्याच्याबद्दल पोयम बघणार आहोत. लिसन अँड रिपीट. ऐकायचे आहे आणि माझ्या मागे म्हणायचे आहे. आय टोल्ड द सन दॅट आय वॉज ग्लॅड. टोल्ड म्हणजे सांगणे. मी सनला सांगितले, मी सूर्याला सांगितले की मी ग्लॅड आहे. ग्लॅड म्हणजे खूप खुश आहे, आनंदी आहे, हॅप्पी आहे. आय एम शुअर आय डोंट नो व्हाय. पण मलाच माहित नाही की मी का खुश आहे. Somehow the pleasant way he had of shining in the sky. कदाचित की somehow म्हणजे कदाचित असं असेल की जो सन आहे तो आकाशामध्ये अगदी हॅप्पी मूडमध्ये आहे. प्लीजंट म्हणजे खूप हॅप्पी मूडमध्ये चमकत आहे आणि त्याच्यामुळे मी खुश आहे. बघा, जर आकाशामध्ये सूर्य असेल तर आपल्याला छान प्रसन्न वाटतं. पण जर ढग आले असतील, ढगाळ वातावरण असेल, नीट उजेड नसेल, थोडंसं अंधुक वातावरण असेल तर आपल्याला ते अजिबात आवडत नाही. तर सन जेव्हा आकाशामध्ये छान ब्राईटली चमकत असतो तेव्हा आपल्याला सगळीकडं फ्रेश फ्रेश वाटत असतं, छान वाटत असतं, हॅप्पी वाटत असतं. त्याच्यामुळे त्याने असं म्हटलेलं आहे, जस्ट पुट अ नोशन इन माय हेड दॅट वुडंट इट बी अ फन. नोशन म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली आहे की किती मजा येईल की नाही. ही एक मज्जा आहे की नाही. इफ वॉकिंग ऑन द हिल आय से आय एम हॅप्पी टू द सन. की मी हसत हसत हॅप्पी मूडमध्ये सन, छान आकाशामध्ये सूर्य चमकत आहे, फ्रेश वातावरण आहे आणि अशा फ्रेश वातावरणामध्ये मी हिलवरती वॉकिंग करायला जायचं. ही किती छान आयडिया आली की नाही माझ्यामध्ये. आणि चालता चालता मी सनला म्हणेन की मी खूप हॅप्पी आहे सन, असं मी म्हणेल. आणि या पोयमचे पोएट आहेत. ही पोयम कोणी लिहिलेली आहे? जॉन ड्रिंकवॉटर यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, समजली. आता आपण क्वेश्चन बघूयात त्याचे. राईट द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे माहिती आहेत ना तुम्हाला. इथे बघा, हे ग्लॅड, हॅड, व्हाय, स्काय असं सेम प्रोनाऊन्सिएशन होतं ना. हेड, सेड, फन, सन, त्याला रायमिंग वर्ड्स म्हणतात. आता इथे व्हाय आहे. व्हायचं काय आहे रायमिंग वर्ड? स्काय. ते इथे लिहूयात, SKY, स्काय. सेकंड आहे ग्लॅड. ग्लॅडचं आहे HAD, हॅड. फन, FUN, फन. फनचं आहे इथे सन. ठीक आहे. आणि हेडचं काय आहे? सेड, SAID, सेड. ओके. आता थर्ड, लुक ॲट द पिक्चर. हे पिक्चर्स बघा. अँड फिल इन द ब्लँक्स युजिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. आणि ह्या ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. त्यांनी ही जे ब्लँक्स आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. पहिला वर्ड काय आहे? EATING, इटिंग. इटिंग म्हणजे खाणे. CLIMBING, क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. SINGING, सिंगिंग. सिंगिंग म्हणजे गाणे. आणि SHINING, शायनिंग. शायनिंग म्हणजे चमकणे. आता बघूयात आपण. फर्स्ट पिक्चर बघा. याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला? सन. द सन इज डॅश डॅश इन द स्काय. द सन इज शायनिंग इन द स्काय. मग इथे लिहा ते, शायनिंग इन द स्काय. ओके. आता सेकंड बघूयात. राज इज डॅश डॅश अ लॅडर. हा राज आहे. तो लॅडरवरती काय करत आहे? चढत आहे वरती. म्हणजे तिथे काय येणार आहे? हे क्लाइम्बिंग येणार आहे. मग आपण इथे क्लाइम्बिंग लिहूयात. ओके. क्लाइम्बिंग अ लॅडर. लॅडर म्हणजे शिडी. असं हा शिडीवरती चढत आहे. त्यानंतर जॉन इज डॅश डॅश अ सॉन्ग. जॉन काय करत आहे? तर गाणे गात आहे. मग गाण्याला म्हणतात सिंगिंग. इथे लिहा SINGING, सिंगिंग. ठीक आहे. 4, जेनी इज डॅश डॅश अ बनाना. जेनी काय करत आहे? हा बनाना खात आहे. खाण्याला म्हणतात इटिंग. जेनी इज इटिंग अ बनाना. ठीक आहे, समजलं. तर ही अशी आपली एक्सरसाइज सॉल्व करून झालेली आहे. बाय बाय.